आपण आज दह्यातलं ओतीव पिठलं करणार आहे. सोपं आहे, पटकन होतं. पिठलं हे महाराष्ट्रीयनचं ट्रॅडिशनल खाद्य आहे. भाकरीबरोबर खाता येतं आणि भाताबरोबर पण खाता येतं, पोळीबरोबर पण खाता येतं. तर आपण आता ते एकदम सोप्या पद्धतीने आणि थोडं टेस्टी करूया. तर त्याच्यासाठी आपण 2 टेबलस्पून आपण तेल घातलेलं आहे. तर तेल व्यवस्थित घातलं तरच त्याला चांगली चव येते. तरी आपण 2च टेबलस्पून घातलं आहे. त्याचं तेल तापल्यावर आपण त्याच्यात मोहरी घालूया. तर ते थोडासा हिंग घालूया आपण. ते बेसन थोडं पचायला जड असतं, तर हिंग घातल्याने थोडं हलकं होतं, छान वास पण येतो. मोहरी तडतडली की आपण लसूण घालतो आहे. तुम्ही वाटून पण घालू शकता. मी तुकडे करून घातले. 2 मिरच्या घातल्या आहे. तुम्ही लसूण मिरची ठेचून पण घालू शकता. लसूण आता गुलाबी रंगावर आलेला आहे. तर आपण कांदा घालूया. एक छोटा कांदा चिरून घेतला. कांदा पण आपण परतून घेतो. आता मी गॅस बारीक केलेला आहे. कांदा शिजायला पण 1 पाव चमचा मीठ घालतो. कांदा मऊ व्हायला मदत होते. थोडीशी फोडणीत पण कोथिंबीर घालतो आपण. हे 2 वाटी मी पाणी घेतलं आहे. अजून लागेल तसं आपण पाणी घालणार आहे. डाळीचं पीठ आहे, बेसन आहे. त्याच्यात आपण थोडंसं 1-2 चमचे दही घालूया. ते चव चांगली येते. दह्यातलं पिठलं आहे. त्याच्यात आपण अर्धा चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ घालतो आहे. आपण हे चांगलं सगळं मिक्स करून घेतो. कांदा शिजायला म्हणून आपण थोडंसं झाकून ठेवू. ही कोथिंबीर यात पण घालूया आपण. कांदा शिजलेला आहे. हे जे आपण कालवून ठेवलेलं आहे त्याच्यात घालतो. तिखट मीठ अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पिठलं आपलं रटरटतं आहे, चांगलं उकळतं आहे. तर आपण हे आता 1-2 मिनटं झाकून ठेवू तर आपलं पिठलं तयार आहे. तर आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. तर इतपत घट्ट आहे. तुम्हाला अजून पातळ हवं असेल अजून पाणी घालू शकता. सोलापूरच्या ज्वारीची भाकरी आहे, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी आहे आणि पिठलं केलं आहे आपण, ओतीव पिठलं दह्यातलं. कांद्याची पात तोंडी लावायला ठेवलेली आहे. असा फक्कड मेनू झालेला आहे. करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.